नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शेतकरी राजा. तर चला, गुरुकृपा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपली देवपूजा सकाळीच झालेली होती आणि काही कामानिमित्त आज आहे माझा साईबाबाचा 5वा गुरुवार. तर पूजाविधी मांडण्यासाठी खूप वेळ झाला आहे. तर आता पूजा वगैरे मांडून घेतली आहे आणि आता आपण वाचूया पोथी. तर आता साईबाबाची पूजा वगैरे झाली. आता मी वाचणार आहे साईबाबाची व्रतकथा. आता पुस्तक बघू शकता, अशा प्रकारे पुस्तक आहे. आणि मी साईबाबाची मागच्या वर्षीच्या 9 गुरुवार केले आणि 9व्या गुरुवारी उद्यापन केलं होतं. तर औंदा पण 9 गुरुवार आणि 9व्या गुरुवारी उद्यापन करणार आहेत. पाहू शकता. आपल्याला आता साईबाबाची व्रतकथा वाचायची आहे. श्री साईबाबा पहिल्यांदा शिर्डीत एका लिंबाच्या झाडाखाली प्रगट झाले होते. 16 वर्षाचे वय, अति तेजस्वी चेहरा, जो पाहता नमस्कार करण्याचे मन होई. कडकडीत थंडी असो, कडक उन्हाळा असो किंवा जोरदार पाऊस असो, तो किशोर तेथेच बसलेला असायचा. लोक जे देतील ते खाई. त्याच्याजवळ एक झप्पा, एक कांदकाचा तुकडा, एक वीट आणि एक दंडा होता. या वस्तूंना तो गुरुप्रसाद म्हणायचा. ना कोणाची बोलणी, ना चालणी, ना एका भक्ताच्या शरीरात खंडोबा देव आले. लोकांनी त्यांना विचारले, हा साधू किशोर कोण आहे? खंडोबा लोकांना घेऊन त्या किशोराजवळ आले. त्यांनी लिंबाजवळ खोदायला सांगितले. खोदता त्यात दगड दिसला. तो उचलताच खाली पायठणी अशी दिसल्यात. लोक पायठण्याहून उतरून आत गेले तर भुयारात दिवे जळत होते आणि एका आसनावर ताज्या फुलांचा ढीग होता. खंडोबाने सांगितले, या किशोराने येथे 12 वर्ष तप केले आहे. 12 वर्षे बाहेर येऊन त्या किशोरला विचारताच त्यांनी सांगितले की हे माझ्या गुरुचे स्थान आहे, ते तसेच राहू द्या. लोकांनी परत जसे होते तसे करून बाहेर निघाले. त्यानंतर किशोर तेथे परत दिसला नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील धूप गावातील चांद नावाच्या मुसलमान गृहस्थ राहत होता. त्याची घोडी हरवली होती. 2 महिने सगळीकडे शोधाशोध, ती पण मिळाली नाही. निराश वदनाने स्वतःच्या गावी जात होता. तेथे त्याने एका वृक्षाखाली एका फकीराला बसलेले पाहिले. साईबाबांचे दुसऱ्या वेळेचे प्रगट्य. ते चिलीम ओढायची तयारी करीत होते. फकीराने चांद पाटलाला थांबवून चिलीम 2 झुरके घेऊन मग जायला सांगितले. चांद यांनी आपली घोडी हरवल्याची गोष्ट फकीराला सांगितली. तेव्हा फकीराने सांगितले, जवळच्या नाल्यास तपास कर. चांदला नवल वाटले. तो नाल्याशी गेला तर तेथे त्याच्या घोडी चरत होती. त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. तो घोडी घेऊन फकीराजवळ आला. चिलीम तयार होती. फकीराने जमिनीत चिमटा खोचून विस्तव काढला आणि चिलीमवर ठेवला. मग सटका जमिनीवर आपटल्यावर जमिनीतून पाणी वाहायला लागले. त्यात फडके भिजवून पिळून चिलीम व गुंडाळले. मग त्यांनी चिलीम थोडे झुरके घेतले आणि चांद पाटलाला दिले. चांदला खूपच नवल वाटले. त्याने पण 2 झुरके घेतले. चांदला वाटले, हा फकीर बाबा चमत्कारी संत वाटतोय. मग त्याने फकीराला आपल्या घरी यायला विनंती केली. फकीर त्याच्याबरोबर त्याच्या घरी जाऊन राहिला. तनच्या मेवण्याचा साखरपुडा शिर्डी गावी झाला होता आणि त्याच्या लग्नाचा प्रसंग आला. त्याचे वऱ्हाड शिर्डीला जाण्यास निघाले. तेव्हा फकीर पण शिर्डीला आले. वऱ्हाड खंडोबा देवाजवळ म्हाळसापतीच्या शेतात एका वडाखाली थांबले. एका गाड्यातूनच फकीराला उतरताना पाहून धार्मिक वृत्तीचे म्हाळसापती या साई म्हणून त्यांचा सत्कार केला. ते फकीर साईबाबा या नावाने प्रसिद्ध झाले. वऱ्हाड तर लग्न झाल्यानंतर धूप गावात निघून गेले, पण साईबाबांनी तेथेच थांबले. साईबाबांनी एक मोडक्या मशिदीचे स्वतः मुक्काम केला आणि तिथे नाव ठेवले द्वारकामाई. तिथे रोज भजन कीर्तन आणि आरती होत असे. बाबांचा चमत्कार पाहून मुसलमानांनी त्यांना विरोध केला नाही, कारण कुणालाही माहीत नव्हतं की साईबाबा हिंदू आहे की मुसलमान आहेत. 1-2 मुसलमानांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण बाबांना पाहताच त्यांचा विरोध मावळला. ते बाबांना भक्त बनले. साईबाबांना काही स्वतःचे दुःख सांगत आणि त्यावेळी ते म्हणत, अल्लाह मालिक हे योगीप्रमाणे त्यांनी धुनी पेटवली. तेथे भजन कीर्तन होते. कोणी मुसलमान आले तर बाबा कुराणाची आयत करीत वाचून घेत. म्हणूनच लोक त्यांची जात नक्की करू शकले नाहीत. परंतु बाबांनी एकदा सांगितले की पाथेरांचा ब्राह्मण आहे, परंतु माझा सांभाळ एक मुस्लिम फकीराने केला आहे. साईबाबांनी द्वारकामाई अखंड धुनी पेटवली. ती सध्या पण चालू आहे. त्या धुनीची उदी भस्म बाबा रोग्यांना देत असत. त्यामुळे त्यांचे दुखणे बरे होई. एखादा
मामलेदारांनी स्वतः पाहुणे असणाऱ्या डॉक्टरांना बाबाचा दर्शनास येण्यास सांगितले. तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितले की मी मुसलमानाच्या पाया पडणार नाही. मामलेदार म्हणाले, फक्त दर्शन घ्या, आणि त्यांना बरोबर घेऊन गेले. दोघेजण बाबाजवळ गेले. साईबाबांना पाहता क्षणी त्यांनी मोठा साष्टांग नमस्कार केला आणि तिथे चालत असलेल्या रामधुनीमध्ये पण भाग घेतला. घरी परतल्यावर मामलेदारांनी डॉक्टरांना विचारले, तुम्हाला कसा अनुभव आला? घरी परतल्यावर मामलेदारांनी डॉक्टरांना विचारले, तुम्हाला कसा अनुभव आला? तेव्हा डॉक्टर म्हणाले, मला बाबात श्रीराम दिसले. प्रत्येक भक्ताला स्वतःचा इष्टदेव साईबाबामध्ये दिसायचा. कोणाला बाबा श्रीकृष्ण दिसायचे, तर कोणाला मारुती, कोणाला श्री गणेश दिसायचे, तर कोणाला दत्तात्रय, कोणाला अक्कलकोट स्वामी समर्थ रूपाने दिसायचे. ज्याचा जसा भाव तसं स्वरूप बाबांचं दिसत होतं. साईबाबांनी रोज भक्तजन वेगवेगळे जेवणाचे ताटे घेऊन येत, परंतु ते सर्व दर्शनामध्ये वाटून देत आणि स्वतः झोळी भिक्षा मागून घेऊन भिक्षा मागायला निघायचे. ते मिळे त्यातील थोडे आपल्याकरिता ठेवून बाकीचे कोपऱ्यातील एका कुंडीत ठेवून द्यायचे. त्या कुंडीतून मुले, गाई, कुत्रे, पक्षी कोणी पण खायचे. बाबा ब्रह्मज्ञानी होते. ते एकूण एक जीवाला समान भावे पाहायचे. साईबाबा सिद्धयोगी, अष्टसिद्धी आणि नवविद्या त्यांच्या सिद्ध होत्या. त्यांच्या हृदयात सर्वांसाठी भारी प्रेम आणि करुणा होती. जो मनुष्य खऱ्या हृदयाने बाबांना शरण जाई त्याचे दुःख बाबा स्वतः घ्यायचे आणि त्याला दुःखमुक्त करायचे. एकदा शिर्डीत प्लेग आला. घरोघरी प्लेगची लागण झाली. बाबांनी सर्वांना जाळलेला कापूस तुपात कालवून प्लेगच्या गाठीवर लावायला सांगितला. यामुळे सर्वांना बरे वाटले, पण बाबाच्या शरीरावर प्लेगच्या खूपच गाठी झाल्या होत्या. बाबांनी हसतमुखाने भारी दुःख सहन केले. अशा प्रकारे बाबा शिर्डीवासियांचे सदैव रक्षण करीत होते. बाबांचा परम भक्त तात्या कोते माता बाजाई नियम होता की ती बाबांना जेवू घालून मगच जेवायची. बाबा बरेच वेळा जवळच्या शेतात, जंगलात लपून जात, पण ती त्यांना शोधून जेवायला घालायची. मगच ती जेवायची. आईच्या मृत्यूनंतर तात्यांनी पण आईचा नियम चालू ठेवला. ते बाबांना जेवण घालून मगच जेवायचे. एकदा तात्यांनी बाबांना विचारले, बाबा माझा मृत्यू केव्हा होईल? बाबांनी सांगितले, सन 1840 अश्विन शुद्ध दशमीला. तात्याला वाटले की बाबा थट्टा करते ती काय, पण अश्विन शुद्ध नवमीला तात्याला भारी ताप आला. त्याला वाटले की बाबांची भविष्यवाणी खरी ठरते की काय. गुपचूप बाबांनी स्मरण करायला लागले. विजयादशमीची पाठ होताच त्यांचा ताप उतरला लागला आणि बाबांच्या अंगी खूप ताप भरला. सर्व भक्तजन एकत्र होऊन बाबांची सहस्रा करू लागले, विनवाया लागले, परंतु बाबांनी सांगितले की आता माझा काळ पूर्ण झालेला आहे. प्रसन्न चित्ताने त्यांनी देहत्याग केला. बाबांना भक्त अतिप्रिय होते. त्यांनी मनात आणले असते तर अनेक वर्षे जिवंत राहिले असते, पण भक्तांचा मृत्यू आपल्या शिरी घेऊन त्यांनी देहत्याग केला. त्यांनी सांगितले होते की मी माझे हाडे पण माझ्या भक्ताच्या दुःख दूर करतील. आजही साईबाबा जो खऱ्या हृदयाने स्मरण करेन, स्वतःचं दुःख दूर करायला विनवून त्यांचे दुःख दूर होऊन जाते. साईबाबा आज पण निराकार स्वरूपात शिर्डीत विद्यमान आहे. साईबाबांची ही कथा जो खऱ्या हृदयाने भावनेने वाचायला सांगेल आणि ऐकेल, त्याची सर्व दुःखे दूर होतील, त्याचा सर्व मनोकामना पूर्ण होतील. परम श्री साईबाबा की जय. तर चला आरती घेऊया. आरती साईबाबा सख्यतार जीवा, चरण जाती द्यावा, दास विसावा, भक्त विसावा, जाळून यानंग, स्वरूपती राही दंग, मुक्ष मजन दावी, निज डोळा श्रीरंग, जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव, दावीची हृदया हेसी तुझी ही भावना, तुमचे नाम द्या घेता हरे संस्कृती व्याध, आगाध तव करणी मार्ग दावी सियानाथा, कलियुगी अवतार सनगृह ब्रह्म संचार अवर्तीन झालासे, स्वामी दत्त दिगंबर, 8 दिवसा गुरुवारी भक्त करी शिवारी, प्रभू पद पहावाया भव भय निवारी, माझा निज द्रव्य ठेवा तव चरण सेवा, मागणे हिची आता तुम्हा देव देवा, इच्छित दीन चातक निर्मल तोच निज सुख पाजावे, माधवाया सांभाळ आपुली भाक, श्री साईनाथाय नमः. तर अशा प्रकारे आपली आरती आणि व्रतकथा वाचून झाली आहे. तर चला